रामकृष्ण हरी माऊली. राजच्या ब्लॉकमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. तर आता मी आलेलो आहे पुण्याला, कारण रात्री काही ब्लॉक काढायला जमलं नाही. टायमिंग माला होता त्याच्यामुळं जमलंच नाही. आणि सकाळी झोपलेलं होतं ती अक्षय भाऊनी डायरेक्ट बऱ्याच्या ठिकाणी घेऊन आला. झोप इथं आलंच उठलो डायरेक्ट. तर आता जेवण करून आलो आहे आम्ही. आता झोपायचं आहे आम्हाला, कारण आता गाडी भरायला लावलेली आहे ना, अजून भरून नाही झाली. भरून झाली ना आपण जाऊया नागपूरला. तर चला बघूया आता आपली गाडी कधी भरती या, त्याच्या अवलंबून पुढं कधी निघायचं काय. परत टाईम होतो अजून लय. आता आम्ही इथून या पॉईंटवरून निघलो आहे भरून. तर आता आम्हाला दुसऱ्या पॉईंटवर थोडा माल टाकायचा आहे, मग तिथून आम्ही निघणार डायरेक्ट नागपूरला. आता इथून आता राईट मारायचं आहे. कुठून नाही ती एल ट्रॉफिक आहे, इकडून जायला जवळ आहे काही, त्यावर गाडी लांब जाईन इकडे. चल तर भावानो, आता आपण पुन्हा सिटीतून चाललेलो आहे. अशा काही बिल्डिंगी मोठ्या मोठ्याल्या नुसत्या काचा लावल्या. या काचाच्या आतमध्ये नेमकं लोक काय करीत असतील. प्रत्येक बिल्डिंगला काच आहे, प्रत्येक. अशी एक बिल्डिंग नाही की तिला काच नाही. आम्ही मेट्रोच्या ब्रिज खालून चाललोय. आता यारवाड्यात आम्ही निघणार. आणि इथं आहे ना आत्ताच्याला काही पब्लिक नाही आहे बरं का, पण दुपारच्याला आणि संध्याकाळच्या वेळेस असलं पब्लिक भयानक असतं ना इथं, नाथ थोडा असं. आम्ही आजच्या सिटीतून चाललोय नाही का, गल्लीबोळातून डायरेक्ट शॉर्टकट. आपल्याला पुणे म्हणजे काय, आपलं माहेर घरी निघलोय. नगर पुन्हा रोडला लागलोय. इथून आपल्याला मारायचं आहे आता लेफ्ट. असा इथं सिग्नल आहे, आणि इथून मोर गेलं तर या सिग्नलवरून आपल्याला इथं दिसतोय ना, इथून आपल्याला मारायचं आहे राईट मारायचं आहे, इथून लेफ्ट मारायचं आहे. असं पुण्यात एवढी गर्दी ना भयान, लय गर्दी, लय भयानक गर्दी बा. राईट मारून आपण मोर आलोय. आता आपल्याला इथं परत राईट मारायचं आहे, लेफ्ट निवड. धर्मवीर संभाजी महाराज उड्डाण पूल लक्षात ठेवा. इथून आपल्याला परत राईट मारायचं आहे. मारायचा आहे लेफ्ट. हा रोड जातो डायरेक्ट यारावडा. कुठं यारावडा. इथून आता सरळ गेलं ना, हे पलीकडे समोर दिसतंय ना, हे सगळं यारावडा जेल आतमध्ये, सगळं गुन्हेगारी क्षेत्र. काय आम्ही इसरांतवाडी चौकात पोचलेलो आहे. आता इथून मारायचं आहे आम्हाला राईट. इथं आहे विश्रांतवाडी चौक. सिग्नल लय मोठा आहे. तर आता आज आहे 19 फेब्रुवारी. आपल्या महाराजांचा सीन कसं काय खतरनाक आहे का नाही. नाथ थोडा रॉकेट आलेला आहे 92-75. इथूनच आपल्याला इथूनच हे चाललंय सरळ. भावानं आता आली आपली गाडी भरायला. तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आपलं लोकेशन आहे मोशी फाटा. आपल्या गाडीत टाकायचं आहे माल परचुटन. गाडी लावली भरायला, जातो आम्ही जेवायला, कारण आता आम्हाला लागलेले आहेत भुका. आमचा असा अवतार खतरनाक झालेला आहे आंघोळ नसल्यामुळे. तर चला आता आपण खाऊ आधी पोटाला, मग बघू पैसा कमवायचे दिवसाला. चले आता नाश्ता करून आलो. मस्तपैकी मिसळ खाल्ली. आता लावलाय फॅन. आता असा गाडीत आम्ही आराम चालू आहे आमचा.
अक्षय भाऊ उलटा दाखवतो तुम्हाला आज कसा दिसतो अक्षय भाऊ. हां आणि परत स्विचचा एकदा दाखवतो म्हणजे उलट्यात आणि स्विचात फरक कळेल काय असतो आहे का नाही भाऊ. तर गाडी काय बोर झालो घेतली आईस्क्रीम वाला आलता घेतली खायला जरा बरं वाटलं गार मस्त पैकी. अक्षाला पण दिली होती पण त्याने खाऊन घेतली त्याच्यामुळं नाही तर माणसाला तू एकटा खातो ना अक्षाला का नाही दिली पण त्याने खाऊन घेतली मग नंतर खाल्ली आरामशीर. भावानो आपली गाडी भरून झालेली आहे तर गाडी अशी खतरनाक मारली. तर चला आता जाऊया काटा करायला. काटा केला की मग नागपूर. अक्षय रायडर बसलेले आहेत. आता आम्ही चाललोय काटा करायला. हे असं काही गोडाऊन आहे. तर चला भेटूया परत. वरून आलोय आता चाकण चौकात. आम्हाला इथून मारायचं आहे आता राईट. राईट मारला की डायरेक्ट शिक्रापूर रोड. लेफ्ट मारला की डायरेक्ट तळेगाव दाभाडे रोड. सरळ गेलं तर डायरेक्ट नाशिक रोड. आलेलो आहे शिक्रापूर चौकात. टोलनाका बंद पाड्याला पहिला जुना. तर आपल्या गाडीचा हारणा खराब झाला होता किट. तर तिकीट आपल्याला आता आणायला जायचंय. तर आपल्याला किट आणायची या दुकानातून. त्याला किट घेऊन येऊन हारण्याचं काम करून घेऊ. आम्ही आलोय रांजणगाव मध्ये कारण तिथं काही सामान भेटलंच नाही. आता मोर इथं बायपासला घेऊया सामान. इकडं जे दिसतंय हे रांजणगाव गणपती मंदिर आहे देवस्थान आहे. इथं रांजणगाव मंदिराची कमान इथून आतमध्ये एंट्री होती. सर इकडं आज तयारी चालू आहे शिवजयंतीची जबरदस्त. अख्खं मोकळं मैदान. आज फुल ट्रॉफिक राहणार. फुल जाम. एकदम मूर्ती एकदम खतरनाक टाकली. हा खतरनाक बसवली मूर्ती एकदम. तर इथं झालंय ट्रॉफिक जाम. भाऊनी गाडी घेतली पण जायला आणली वाटतं इकडं. आज गर्दी जाम. जरा बऱ्यापैकीच गर्दी आज. आम्हाला डायरेक्ट अक्षय भाऊला डायरेक्ट पेशलच लावायला लागला कारण गाडी उठलीच नाही. चढ असल्यामुळं ट्रॉफिकमुळं गाडी जाग्यावर स्टॉप होती आणि गाडी उठत नाही ना. मग त्यामुळं पेशलच टाकावं लागतंय. काय करणार. तर अक्षय भाऊ सामान घेऊन आला. त्याच्याबरोबर जिरा सोडा पण आणला. असं काय आपलं सामान आणलंय. चिकट टेप 2 आणल्यात. एक काळा चिकट टेप आणलाय. 3 पाणी आणल्यात. 2 ठोके आणल्यात. आणि आता आम्ही आलेलो आहे राजमुद्रा चौकात. तयारी चालू आहे शिवजयंतीची. कसा आहे धिंगाणा सगळीकडे. एकदम जबरदस्त कार्यक्रम चालू आहे. आम्ही आलो आहे बायपास टोल नाका. तर अक्षय भाऊ चालू आहे आता छोटा हत्तीत घरी. चहा वगैरे पेलो. आता निघायचं आपल्याला घरी. मी चाललोय घोडेगावला गाडी घेऊन. चा ब्लॉग इथपर्यंत बास होईल असं मला वाटतंय. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बास. पुढच्या ब्लॉगमध्ये नंतर भेटू. धन्यवाद.